एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. जो पण या चॅनलला नवीन आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आजचा जो व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे तो 9th मधून जे 10वी मध्ये किंवा 10th मध्ये जे मुलं गेलेले आहेत त्यांच्यासाठीचा एक व्हिडिओ हा आहे. तर यामध्ये तुम्हाला काही विद्यार्थी दिसतील पहा, हे झूम मीटिंगवर जे आमचे सेशन वगैरे होतात. ओके, तर इझी लर्निंगच्या बॅच मधले हे सगळे मुलं आहेत आणि आमच्याकडे शिकून यांनी सुपर असा रिझल्ट त्यांनी घेतलेला आहे. तर हे 2025 ची बॅच होती आमची. त्यामध्ये गुंजन व्यास म्हणून एक मुलगी होती पहा, आमची स्टुडंट. तिला 100% तिनं स्कोअर केलेला आहे आणि ती महाराष्ट्रातून एक फर्स्ट रँकर होती आहे. आणि जाधव धनश्री आहे किंवा व्यंकटेश आहे, इथं गौरव व्यंकटेश म्हणून आहे, गुरव व्यंकटेश, त्यांनी पण 99.40% स्कोअर केलेला आहे. नंतर जाधव धनश्री संजय आहे, तिनं पण 99% असा स्कोअर घेतलेला आहे पहा. ओके, तर ते सगळं आमच्या बॅच मध्ये शिकून त्यांनी रिझल्ट घेतलेला आहे. आज आपण काय टॉपिक डिस्कस करणार आहोत, तर अपडेटेड जो सोशल सायन्सचा सिलेबस आहे, जो इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल, ओके, तो 10वीचा सिलेबस महाराष्ट्र बोर्डचा, तो आपण डिस्कस करूयात की तुमचा 10वी मध्ये काय काय सिलेबस आहे. नंतर बुक्स अँड रिसोर्स रिक्वायर्ड, की कोणते बुक तुम्ही यूज केले पाहिजे किंवा कोणता डायजेस्ट तुम्ही यूज केला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नंतर एक्झामचा पॅटर्न, ओके, बोर्डचा पॅटर्न कसा आहे तुमचा क्वेश्चन पेपरचा, तो आपण पाहूयात की वेटेज वगैरे किती आहे, कशा टाईपचे प्रश्न येतात आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्षभर काय फॉलो करायची आहे किंवा कसा तुम्हाला SSTचा सिलेबस कंप्लीट करायचा आहे ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगते, आता जे पेपर होऊन गेले आमचे 2024 मध्ये, ओके, जे आता अजून रिझल्ट येणं बाकी आहे, पण जे आम्ही युट्यूबवर जे लाईव्ह सेशन 8 दिवस आधी घेतो, मुलांची प्रॅक्टिस घेतो, त्यामध्ये म्हणजे कमीत कमी एक 40 मधून 30+ असे मार्काचे क्वेश्चन आम्ही जे सांगितले ते इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं पेपरमध्ये आले होते. इथं तुम्हाला विथ प्रूफ तुम्हाला इथं दिसेल. ओके, तर अशा टाईपनं आम्ही जे युट्यूबवर लाईव्ह सेशन मध्ये घेतलेलं आहे ते तसंच्या तसं पेपरमध्ये बोर्डच्या एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहेत की हे IMP आहेत म्हणून आम्ही सांगितलेले ते प्रश्न, ओके, ते तसंच्या तसं पेपरमध्ये आले होते. तर हे फक्त युट्यूबवर शिकून एवढं झालेलं आहे. जर तुम्ही वर्षभर आमच्यासोबत जर ऍडमिशन घेऊन बॅच परचेस करून शिकताल तर अजून तुमचं चांगलं म्हणजे प्रिपरेशन होईल, ही आमची गॅरंटी आहे. तर आता आपण पाहूयात की अपडेटेड सोशल सायन्सचा सिलेबस, जो तुमचा इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल आहे. ओके, तर ते तुम्हाला माहित आहे 40 मार्काचा पेपर असतो तो. ओके, तर यामध्ये हा इतिहास आहे, 10वीचा इतिहास, अतिशय सोपा आणि खूप म्हणजे उपयोगी पडणारा असा विषय आहे. म्हणजे हा इतिहासमध्ये जे पण धडे आहेत 9, ओके, तर भरपूर असे उपयोगी असे पडणारे तुम्हाला फ्युचरमध्ये अशापैकी सगळे धडे आहेत आणि अतिशय सोपे धडे आहेत. ओके, नंतर आहे राज्यशास्त्र, त्याच्यामध्ये पण 5 धडे आहेत. पूर्ण जो तुमचा राजकारण वगैरे आहे, जसं की निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष, संविधानाची वाटचाल वगैरे, हे जनरल असे एक सोपे टॉपिक तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये 5 टॉपिक हे भेटतील. नंतर भूगोल हा सगळ्यात छान असा म्हणजे विषय, आणि यामध्ये आपल्याला ब्राझील आणि भारत या दोन्ही देशाचा तुम्हाला तुलनात्मक अभ्यास या वर्षी करायचा आहे पहा. तर त्यामध्ये ब्राझीलचं स्थान विस्तार असेल, म्हणजे प्राकृतिक रचना, जलप्रणाली आहे, हवामान आहे, नैसर्गिक वनस्पती, प्राणी, लोकसंख्या, जे पण भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास तुम्हाला या वर्षी भूगोलमध्ये करायचा आहे. आणि अतिशय सोपा असा विषय आणि इंटरेस्टिंग असा भूगोल तुमचा या वर्षीचा आहे. ओके, आता बुक्स अँड रिसोर्स रिक्वायर्ड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला टेक्स्ट बुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते पण नवीन. ओके, आपको पुरानी टेक्स्ट बुक यूज नहीं करना है. एक नवीन पुस्तक घ्या, जास्त काही महाग नसतं नवीन पुस्तक, कारण त्यामध्ये आपण आपल्या सेल्फ नोट्स काढू शकतो, जे पण इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्याला आपण हायलाइट करू शकतो. त्यामुळे टेक्स्ट बुक हे नवीन असणं आवश्यक आहे. तर डायजेस्ट म्हटलं तर डायजेस्ट मध्ये आम्ही म्हणू की नवनीत, टार्गेट किंवा मास्टर की, तुम्हाला तिन्हीपैकी कोणती तुम्हाला चांगली वाटेल किंवा साधी सोपी भाषा कोणत्या डायजेस्ट मध्ये वाटेल तुम्हाला, ती डायजेस्ट तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. नंतर वर्षभरासाठी तुम्हाला प्रत्येक विषयाला एक नोटबुक असणं आवश्यक आहे. का पाहिजे, जसं की एक्सरसाइजचे आन्सर, जसं की आपण धडा शिकतोय त्याच्यानंतर जे पण एक्सरसाइज वगैरे असतात त्याचे क्वेश्चन आन्सर लिहिण्यासाठी आपल्याला नोटबुक पाहिजे. किंवा इंटेक्स जे आन्सर येतात, आपण ज्या पर्सनल नोट्स वगैरे काढतो किंवा काही MCQs वगैरे काढतो ते लिहिण्यासाठी आपल्याकडे नोटबुक असणं आवश्यक आहे. आणि सेल्फ मेड नोट्स, जे हे सगळ्यात सोपं, म्हणजे आपण सेल्फ मेड नोट्स जर आपण काढल्या आणि एका वहीमध्ये आपल्या जर त्या असतील तर आपण म्हणजे बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस ते घेऊन आपण
आपण रिव्हिजन करू. तर याच्यासाठी आपल्याकडे एक नोटबुक असणं हे आवश्यक आहे, प्रत्येक विषयासाठी वेगवेगळी. नंतर आपल्याकडे अजून काय पाहिजे, तर आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात, ओके, जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे 2019 ते 26 पर्यंतच्या, त्या सगळ्या म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे PDF फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला आमच्या इझी लर्निंगच्या चॅनलवर पण फ्री मटेरियलमध्ये भेटून जाईल. तर हे एक PDF ऑफ PYQ असणं आपल्याला आवश्यक आहे. ही आमची एक म्हणजे महाराष्ट्र बोर्डची जे बेस्ट टीचर आहेत, तुम्हाला इथं दिसत असतील, आरंभ 6.0 ऍडमिशन एक होत आलेले आहेत. 20 तारखेपासून आमचे बॅचेस चालू होणार आहेत. ही आमची टीम आहे. तर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. आणि हा आमचा एक रिझल्ट आहे पहा, हे 25च्या बॅचची मुलं आहेत. या वर्षीचा तर अजून रिझल्ट येणं बाकी आहे, ते पण आम्ही लवकरच तुमच्यासमोर घेऊन येऊ. तर यामध्ये गुंजन व्यास आहे, तिने 100% स्कोर केला होता. ओके, 2 स्टुडंट आमच्या बॅचचे असे होते की ते 100% होते. ओके, 127 विद्यार्थी 90% प्लस होते, 203 विद्यार्थी होते जे 85% प्लस होते, आणि 31 स्टुडंट असे होते की ते त्यांच्या शाळेतून ओके ते फर्स्ट रँकर होते. ओके, असा रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅच रिलेटेड माहिती घेऊ शकता. हे आमचे विद्यार्थी आहेत जे आमच्याकडे वर्षभर शिकून त्यांनी बेस्ट असा रिझल्ट घेतलेला आहे. ओके, आणि आता एक 26 मध्ये जे एक्झाम झालेली आहे तोही रिझल्ट आपण लवकरच समोर घेऊन. आता ही आमची टीम आहे बेस्ट टीचर ऑफ महाराष्ट्र बोर्ड. तर तुम्हाला सेमी इंग्लिश असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, त्याच्यासाठी प्रत्येकासाठी म्हणजे जो तुमचा सोशल स्टडी आहे मराठी मीडियम मध्ये आणि इंग्लिश मीडियम मध्ये ज्यांचा आहे इंग्लिशमध्ये, त्यांच्यासाठी वेगवेगळे टीचर आहेत. तुम्हाला इथं शुभम सर आहेत, निलिमा मॅम आहे, ते सोशल स्टडी घेणार आहेत, आणि मी स्वतः फरहीन शेख, मी मराठीमध्ये तुमचा इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल आणि मराठी विषय हा घेणार आहे. मॅथ्ससाठी तुम्हाला 2 टीचर दिसतील, गॅलेक्सी मॅम आणि योगेश सर आहेत. पार्थ सर आहेत, ते सायन्स घेणार आहेत. म्हणजे प्रत्येक विषयासाठी 2-2 टीचर तुम्हाला अवेलेबल आहेत. चंद्रशेखर सर आहेत, इंग्लिश घेतात. ज्यांचं संस्कृत आहे त्यांच्यासाठी शैलेश सर संस्कृत घेणार आहेत, आणि हिंदीसाठी कोमल मॅम हे हिंदीवाल्यांसाठी हिंदी घेणार आहेत. तर अशी ही आमची एक टीचरची टीम आहे. ओके, आता तुम्ही जर आमची बॅच परचेस करत असणार तर तुम्हाला आमच्या बॅचमध्ये काय काय भेटेल, तर तुम्हाला लाईव्ह क्लास होणार म्हणजे भेटणार ऑन इच अँड एव्हरी टॉपिक, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुमचा लाईव्ह क्लास होणार आहे डेली. ओके, नंतर कम्प्लीट सिलेबस आम्ही तुमचा करून घेतो. ओके, सिलेबस तुमचा तसं 2 वेळेस आम्ही करून घेतो, तर सिलेबस कम्प्लीट होणार आहे. तुम्ही जर बॅच घेताय तर तुमचा त्याला ऍक्सेस तुम्हाला मोबाईल, PC, टॅबलेट किंवा बोथ अँड्रॉइड अँड iOS याच्यावर तुम्हाला ऍक्सेस भेटणार आहे. रेकॉर्डिंग ऑफ इच क्लास, एखादा क्लास तुम्ही मिस केला ओके, तर त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला पाहायला ती वर्षभर रेकॉर्डिंग तुमच्या ऍपमध्ये असणार आहे. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन, यामध्ये आपल्याला एक धडा झाल्यानंतर आम्ही डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवतो. तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काय डाऊट असेल ते तुम्ही हँडरेज करून डायरेक्ट टीचरशी बोलू शकता. नंतर लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम, जेव्हा तुमची बोर्डची एक्झाम असेल फेब्रुवारी-मार्च मध्ये, त्याच्या आधी तुमची लाईव्ह रिव्हिजन होणार. ओके, नंतर पर्सनल मेंटरशिप, हा सगळ्यात म्हणजे बेस्ट की तुम्हाला प्रत्येक टीचरचा पर्सनली नंबर दिला जातो, आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे पण काही डाऊट आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता ते पर्सनल मेंटरशिपमध्ये. नंतर टेस्ट सिरीज आम्ही घेतो, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह टेस्ट घेतली जातात, आणि ते टेस्ट आम्ही चेक करून पण देतो. तर ह्या सगळ्या तुम्हाला फॅसिलिटीज आमच्या बॅचमध्ये भेटतील. आणि खरंच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑफर आहे, ऑफर म्हणजे फर्स्ट 100 स्टुडंटसाठी. ओके, तर यूज कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे, हा कुपन कोड फर्स्ट 100, आणि तुम्ही आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तर अशी तर फी याची 25,000 आहे. जर तुम्ही कुपन कोड यूज केला तर तुम्हाला फी येईल 9,999, आणि सगळं तुम्हाला या गोष्टी ज्या पण आपण पाहिलेल्या आहेत ते सगळं तुम्हाला या बॅचमध्ये वर्षभर भेटेल. तर तुम्ही ऍडमिशन घेताय, एज्युकेशनल काउन्सिलरशी बोला आणि ऍडमिशन घ्या. हा QR कोड आहे, त्याच्यावर तुम्ही फोन पे वगैरे करून पैसे पाठवून तुम्ही व्हॉट्सअपवर त्याचा स्क्रीनशॉट हा पाठवू शकता. या नंबरवर तुम्हाला योग्य ती डिटेल भेटून जाईल. बॅच रिलेटेड तुम्ही बोला, तुमच्या पॅरेंट्सला त्यांना बोलायला सांगा, तुम्हाला योग्य ती चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. ओके, तर आपण पुढे येऊयात की तुमचा SSTचा किंवा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर पॅटर्न कसा आहे. तर तुम्हाला 40 मार्काचा पेपर असतो पहा. एक मिनिट.
तुमचा 40 मार्काचा पेपर आहे. तर इतिहास आणि राज्यशास्त्र पेपर पॅटर्न फिक्स असतो तुमचा. पहिला प्रश्न आहे अ, ब, त्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके. किंवा चुकीची जोडी ओळखा, हे प्रश्न आहे. किंवा प्रश्न दुसऱ्यामध्ये एक सूचनेनुसार कृती करा, थोडक्यात टिपा लिहा. ओके. नंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये विधाने सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 2. ओके. इथं 2 क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑप्शन नाही, नंतर तुम्हाला प्रश्न दुसऱ्यापासून ऑप्शन आहेत. प्रश्न चौथा जर पाहिला, एक पॅसेज येतो, त्याच्यावरून आपल्याला क्वेश्चन आन्सर हे शोधून लिहायचे असतात. सोपं आहे, ते 4 मार्काचं असतं. प्रश्न 5वा पाहिला तर आपण ब्रीफ क्वेश्चन म्हणू आपण, प्रश्नांची सविस्तर उत्तरे. ओके. ते पण तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे असतात. नंतर प्रश्न 6वा, इथं आपल्याला राज्यशास्त्र चालू होतो किंवा पॉलिटिकल सायन्स आपण म्हणू. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके. नंतर चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा, संकल्पना चित्र पूर्ण करा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. अशा प्रकारे तुमचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर पॅटर्न असेल 40 मार्कचा. आणि आपण आता भूगोलचा जर पेपर पॅटर्न पाहिला, तर भूगोलचा पेपर पॅटर्न पहिला प्रश्न, दुसरा आणि तिसरा हे पेपर म्हणजे हा जो प्रश्न आहे तो फिक्स नसतो. ओके. तर अचूक पर्याय निवडून हा फिक्स आहे. दुसरा आणि तिसरा प्रश्न कधी फरक स्पष्ट करा, एका वाक्यात येईल किंवा चुकी बरोबर येईल, असे काही इथं तुम्हाला वेगवेगळे दिसेल. तुम्ही जेव्हा PYQ पाहताल तर तुम्हाला तिथं क्वेश्चनचे व्हरायटीज दिसतील की कसे कसे टाईपचे प्रश्न चेंजेस होऊन येतात भूगोलमध्ये. आणि हा एकटा विषय आहे 40 मार्काचा. तर यामध्ये तुम्हाला प्रश्न चौथ्यामध्ये नकाशा येतो ब्राझीलचा. ओके. त्याच्यावर म्हणजे तुम्हाला नकाशा आराखड्यात क्वेश्चन आन्सर एक येतात आणि लोकेशन दाखवा म्हणून एक येणार. नंतर नकाशाचं वाचन करा. ओके. जर ब्राझीलचा आला तर भारताचं वाचन येईल, भारताचा नकाशा भरा असेल तर ब्राझीलचं वाचनासाठी येईल. तर असं 8 मार्काचं तुमचं मॅपचं वेटेज असेल. नंतर भौगोलिक कारण येतील. नंतर जो प्रश्न 6वा आहे आलेख. ओके. ग्राफ काढणं, हे सगळं आम्ही बॅचमध्ये डिटेलमध्ये शिकवतो, जेवढे पण तुम्हाला ग्राफचे टाईप वगैरे आहेत ते, आणि कसं काढायचं ते पण. तर स्तंभालेख काढा आणि प्रश्नांची उत्तरे द्या, असा 6 मार्काचा प्रश्न. किंवा आलेख दिला जातो आणि फक्त प्रश्नांची उत्तरे, असं इथं तुम्हाला आलेखामध्ये ऑप्शन हे भेटून जाईल. नंतर प्रश्न 7वा जो आहे तो ब्रीफ क्वेश्चन, जो 4-4 मार्काचा जो क्वेश्चन असतो. तर अशा प्रकारे तुमचा भूगोलचा पेपर पॅटर्न असेल आणि तो 40 मार्काचा आहे. तर आता एक असं आहे की भूगोल किंवा SST असा सब्जेक्ट आहे की सगळ्यांना बोरिंग वाटतं. ओके. पण खरंच जर सांगायचं म्हटलं तर 10वीचा जो भूगोल आहे किंवा इतिहास राज्यशास्त्र आहे, अतिशय इंटरेस्टिंग आणि सोपं आहे. तुम्ही जेव्हा अभ्यासाल तेव्हा तुम्हाला कळेल. तर तुम्हाला आता नेमकं कसं करायचंय अभ्यास. ओके. आता बोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून सगळं म्हणजे आधीपासून जरा इग्नोर करतात मुलं, पण असं न करता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा फॉलो द फ्लो ऑफ टीचर. आता तुम्ही आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेणार किंवा तुमच्या शाळेतले टीचर असतील, ज्या म्हणजे एक धडा शिकून झाला टीचरचा, तर तुमचाही तो अभ्यास करून दुसऱ्या दिवशी तो धडा कंप्लीट झाला पाहिजे. ओके. म्हणजे याने काय होणार, तुमचं बॅकलॉग राहणार नाही. ओके. जर तुमचे 2 धडे टीचरचे झालेत आणि तुम्ही 1 धड्यावरच आहे, तर तुमचा नक्कीच 1 धड्याचा बॅकलॉग राहणार. टीचर अजून पुढे जाणार, 3rd चॅप्टरवर जाणार, 4th चॅप्टरवर जाणार, तुम्ही 1, 2, 3 असं करत राहणार, तर तुमचं बॅकलॉग राहील. त्यामुळे तुम्हाला काय स्ट्रॅटेजी करायची, वर्षभर फॉलो द फ्लो ऑफ टीचर. प्रत्येक दिवशी 2-2 सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी करणं आवश्यक आहे. कोणतेही 2 सब्जेक्ट, एक टाइम टेबल बनवून प्रॉपरली तुम्ही ते करू शकता. वर्षभराचं कसं प्लॅनिंग करायचं आहे. आता अंडरस्टँड म्हणजे काय करायचं, आता एखादा धडा तुम्हाला शिकवलाय टीचरनी, मग तुम्ही तो थोडासा समजून घ्यायचा, नंतर तो रीड करायचा स्वतः, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर लर्न करायचे आणि गिव्ह टेस्ट म्हणजे स्वतः एखादी टेस्ट देऊन पाहायची की या धड्यावर मी ही टेस्ट दिलीये. जर तुम्ही तुमच्या शाळेच्या टीचरकडे ती टेस्ट चेक करायला दिली चालेल. आमच्या बॅचमध्ये तुम्ही ऍडमिशन घेताय तर आम्ही प्रत्येक टेस्ट अशी मुलांची प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही स्वतः ते पर्सनली टेस्ट चेक करून देत असतो. आणि नंतर काय करायचं आपल्याला, रिवाइज. असं नाही की हा धडा आपला संपलेला आहे आणि झाला माझा हा म्हणून आपण पुढे जाणार, पण पुढे जाता तो मागचं आपलं सगळं विसरून जातं. त्यामुळं प्रत्येक विषयाला सॅटर्डे संडे असो किंवा कसंही तुमच्या हिशोबाने तुम्ही ते रिवाइज करत राहायचंय. झाला म्हणून सोडायचा नाही, कारण हे बोर्डचा पेपर आहे, फुल सिलेबस आहे. कारण शेवटी नंतर दिवाळीनंतर खूप लोड येतो. ओके. तर त्यामुळे प्रत्येक धडा झाल्यानंतर 1-2 दिवसाला तो रिवाइज करत राहायचं. ओके. तर ही एक स्ट्रॅटेजी तुम्हाला वर्षभर फॉलो करायची आहे. नंतर काय करायचे, सगळे लेक्चर्स अटेंड
करायचे. तुम्ही लाईव्ह क्लास घेत आहे, लाईव्ह म्हणजे बॅचमध्ये ऍडमिशन घेत असताल, शाळेत असेल तर सगळे लेक्चर व्यवस्थित अटेंड करा. त्याच्या खालचे एक्सरसाइजवाले क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि करून टाकायचे पाठ करून. ओके. काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला इंटरनेटवरून पण भेटून जाते. ओके. एखाद्या प्रश्नामध्ये वगैरे काही तुम्हाला पाहिजे असेल आणि PYQ अनालिसिस हे आवश्यक आहे, कारण प्रत्येक धड्यामधून काही ना काही आलेलं असतं. तर ते तुम्ही एक धडा झाल्यानंतर ते प्रश्नपत्रिकेचे PDF पाहून, की या धड्यातून काय आलेलं आहे, ओके, या धड्यातून काय येणार, ते सगळं तुम्ही पाहून घ्यायचं आणि ते अनालिसिस करत राहायचं आणि ते सगळं करून टाकायचं आहे. नंतर प्रॅक्टिस, परफेक्ट प्रॅक्टिस. प्रत्येक धड्याची, प्रश्न उत्तरांची तुम्हाला किंवा मॅथ असेल, काही असेल, तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. झालं म्हणून सोडून दिलं तर ते पूर्ण विसरून जाणार. त्यामुळं आपल्याला परफेक्ट अशी प्रॅक्टिस तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर अशी स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला नक्कीच पेपर बोर्डाचे सोपे जाणार आणि शेवटी लोड येणार नाही. ओके. तर नेक्स्ट आपण पाहूया, हे जे आमची टीम आहे पहा, इथे तुम्हाला दिसत असतील सगळेच टीचर. ओके. नक्कीच तुम्ही ऍडमिशन घ्या, असं आमच्यासोबत वर्षभर अभ्यास करा. काही डाऊट असेल तर आम्ही असे डाऊट हँडरेस करून घेतो आणि त्यांचे सगळे डाऊट एक्झामच्या आधी क्लिअर करून घेतो. तर बॅच रिलेटेड तुम्हाला काही इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. दोन्ही नंबर अवेलेबल आहेत. कोणी कॉल उचलले तुम्हाला व्यवस्थित अशी इन्फॉर्मेशन आमच्या बॅच रिलेटेड भेटून जाईल आणि बेस्ट असा रिझल्ट नक्कीच येईल, आम्ही याची खात्री घेऊ. चल, धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये.